नमस्कार मंडळी, जय शिवराज, सलाम अलैकुम, केम छो, मजा मानता. स्वागत तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी सध्या आलो आहे ते म्हणजे ठाण्यात तलाव पाणीच्या इकडे मी उभा आहे. कशाला आलो असं एक कळालं असेल, ठाण्याची दिवाळी पहाट पाहण्यासाठी. तर माझ्यासोबत आहे एक सातारचं कार्ट तुम्ही सकाळी पोडलं असेल, एक सातारचं कार्ट, हा पुणेकर आणि एक कोकणकर. या अंगाला आहे जरा, या अंगाला आहे. हां, तर अजून एक सातारचं सातारची कार्टी येते. तर आज फुल धिंगाणा होणार आहे या व्लॉगमध्ये. तुम्हाला ठाण्याचा ही पहाट बघायला भेटणार आहे, खूप काही गोष्टी. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सुंदर अशा या ब्लॉगांना. तर चालाच पाहिजे. तर मित्रांनो, बऱ्यापैकी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. सगळेजण मस्तपैकी नवीन कपडे घालून, रंगीबेरंगी कपडे घालून इकडे आलेला आहेत. आमचं सातारचं कार्ट अजून आले नाही, त्यासाठी आम्ही वेट करतोय. 8 वाजल्यापासून 9:30 वाजत आले तरी अजून आली नाही आहे. आता आपण इकडे असलेलं ढोलपथक वगैरे सगळ्या काय गोष्टी बघूयात. वैताग आलाय, आम्ही लोक सकाळपासून थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. फटाक्याला घाबरते आणि इकडे सगळे फटाके जातात. तर मित्रांनो, संपूर्ण जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी आणि मुले असे मध्ये फटाके फोडतात. ठाण्याची दिवाळी पहाट किंवा ठाण्यातील कोणताही सण असो, सर्वात प्रथम आठवण येते ती म्हणजे आनंद दिघे साहेबांची. वर्षानुवर्ष चालत असलेला हा आपला कार्यक्रम लोकांच्या मनात उत्साहाचे वातावरण तयार करत असलेला, जिकडे बघावं तिकडे असलेली ही गर्दी, दिवाळीच्या मुक्यावर सजून दजून आलेली ही आपली माणसं, ढोल ताशाच्या जल्लोषात मग्न होऊन नाचणारे, धुंद होऊन नाचणारे हे आपले लोक, आपल्या मराठी सण मनामनात रुजू व्हावे यासाठी असलेले हे प्रयत्न, या गर्दीच्या सणाला गालबोट लागू नये म्हणून कार्यरत असलेले हे मुंबई पोलीस, लहान मुलांच्या आनंदासाठी असलेले पाळणे, या जल्लोषानंतर भूक लागलेल्या पोटाची भूक भागवण्यासाठी असलेले हे फूड स्टॉल, असं हे काही सौंदर्य आहे या गर्दीतल्या सणाचे. ते म्हणजेच ठाण्याची दिवाळी पहाट. मित्रांनो, आपल्याला ठाण्याला फेमस रील स्टार आपला जो आहे भीम अँडी ॲक्च्युअल लाईफवरती बनवणारा रील्स आपला मित्र भेटलेला आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. याला खूप प्रेम द्या मित्रांनो. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप खूप प्रेम. इकडे फोटोग्राफी चालली आहे आणि ते अशी बसली आहे की कधी घरी जायचं आहे, मी कधी घरी जाऊन फराळ खाणार, करंजी खाणार की चकली खाणार, काय खाणार करंजी खाणार की चकली खाणार. तर मित्रांनो, आपलं ठाण्याची जी दिवाळी पहाट आहे ती बघून झालेली आहे. यावेळीस इकडे फक्त DJ, ढोलपथक हे सगळ्या गोष्टी होत्या. ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला एका डॉक्युमेंटरीचा. आम्ही नाचलो वगैरे, खूप काही मजा वगैरे केली. हां, लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या चॅनलला. आणि अजून एक आनंदाची गोष्ट ती म्हणजे आपल्या चॅनलचे या आजच्या दिवशी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे, दिवाळीचं गिफ्टसुद्धा भेटलेलं आहे. तर तुमचं सर्वांचं धन्यवाद. कसं वाटतंय? मला छान वाटतं. 1K कम्प्लिटेड. छान वाटतं मला. आय फील गुड. असंच मला प्रेम देत राहा आणि लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर करून टाका. Sometimes I get so mad, there's no controlling me. My thoughts get so bad, I'm like, I might grab a bat, I don't know. My wrath, my blood boils over like
Oh God, here goes. I lost all feeling from my head to my toes. You said some shit that I can't let. तर मित्रांनो, सकाळी आपण ठाणे तलाव पाणीचं जे सकाळ पाडून ती बघितली. आत्ता आम्ही आलो आहोत ते म्हणजे माटुंग्याला. दरवर्षी आम्ही फोटोज काढायला येतो. इकडे मस्त अशी लायटिंग केली जाते, दादर साईडला पण केली जाते आणि इकडे माटुंगामध्ये जास्त गर्दी नसतो म्हणून इकडे तुम्हाला आधी त्याचं डेकोरेशन वगैरे दाखवतो. मित्रांनो, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला बघायला भेटतं बाहेर. इकडे असे फोटोजसाठी कंदील लावलेले आहेत. माझा फोटोग्राफ तुम्हाला यात बघायला भेटेल. आणि तर मित्रांनो, भाऊबीज वगैरे झाल्यानंतर आता आम्ही फटाके फोडण्यासाठी आलो आहे. लहान मुलांचे सिनेमॅटिक शॉट तुम्हाला त्या याच्या पुढे बघायला भेटतील.